आम्ही याला मोठा गोकुळा मी खेळ खेळतो गोपाळात झालो लहानाचा मोठा गोकुळा मी खेळ खेळतो गोपाळात आहे गोपिकांच्या हृदयात मी गाई राखतो रानवनात गोकुळात या नारायणाला लावतो बाळको गोपाळा वेगळा लावतो नंदलालमी तानवालमी पडतो या
गाडीची त्या ब्रह्मदेवाला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने अभय सांगितले, तुम्ही आपल्या घरी जा. देवकीच्या पोटी विष्णू आठवत ठरवले. त्या दुष्ट कंसाचा वध करेल. तो जा माझा श्रीकृष्ण अवतार. पण हो, हा कंस मला सापडत तरी कसा? हो, आलेला सर गोकुळच्या गौरवांनी व्यापारासाठी मंत्रीच्या बाजारीच्या त्यांचा रस्ता प्रतिबंध केला. पण ही कामगिरी आपण न करता आपल्या संख्ये पंजाबद्दल त्यांच्या सुटवली पाहिजे. प्रथम मी सुदामाला हाक मारतो. अरे सुदामा, अरे सुदामा, अरे सुदामा, अरे सुदामा. हो देवा, इकडे पाहू. यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. हा, आलो 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 आलो. गवळणी अडवायला जाऊया जाऊया, गवळणी अडवायला जाऊया. आशीर्वादच होते. ते सांगते पेंडे उडाय. बोलावंच लागेल. हो, बरोबर. उद्या जेवलाच नाही. अरे पेंडे पेंडे, अरे पेंडे पेंडे, अरे काय रे तुझ्या? अरे देवानी बोलवलं लवकर ये. हा, देवानी बोलवलं लवकर ये. देवानी बोलवलंय तुला? अरे बोलवलं नाही, बोलवलंय. बोलवलंय, बोलवलंय काय? अरे तू बोललं तू बोललं. अरे बोललं नंतर काय आधी ये. अरे काम आहे. आधी ये बोलतोय. आलो 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 आलो. धावत आलो. हाती काठी खांद्यावर ही गोंगडी, हाती काठी खांद्यावर ही गोंगडी. काळे सुदाम्या मला तू हाक मारली, काळे सुदाम्या मला तू हाक मारली.
शेवटला बसलो मी टाइम आहे ना ह्याच्यात गेला म्हणजे येण्यात आले त्याच्यामुळे काय शेवटला बसलो मी बरं मी काय म्हणतो चुकली तर चुकली तिने काढवायचं घडवला मी म्हणतो ती गेली म्हणून मला काहीतरी भेटलं मला पण काय नाही भेटलं काय झालं मला बघून घे मला काही गरज नाही कशासाठी काय लागेल नाही घेतोस की कुठल्या बाजूला आहेत पण कुठे असते चमकते इकडे तर नाही ना एवढं वर पण आहे गाल्यात आले आहेत बरं ठीक आहे जातो जास्त वेळ नाही देतो काय नाही आज रे काय तुम्हाला बोलवण्याचं कारण हात मारतो मसुरीच्या बाजूला विनरकात लागतो जोडी मला घे काय नाही कान कान लाईट बंद बंद हा एवढे तर गाठ चढत असतात एवढा आपल्या इथे नाही करायचं किती वेळा किती होते एक होती की दोन होते एक गेला एक कुठे गेला दोन होते ना दोन गेले अरे मोठ्या गेला बारक्याला तरी व्हायचं काय रे बरं तू सकडनं जा मी आकडनं जाता मथुरेच्या बाजारी येत आहे ना हो हो मथुरेच्या बाजारी यायचं चला 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 लवकर चला लवकर चला बोली गजरा डोळी मध्ये गवळण नटली सारी तुझी बोली गजरा डोळी मध्ये गवळण नटली सारी तुझी
अगं मला ती मुलीच ठाऊक नाही. तुला ग? नाही ग बाई, मला नाही मुलीच ठाऊक नाही. तुला ग? मला तर मुलीच ठाऊक नाही. अगं राधी ते वरच्या घातल्या मावशीला हात मारून खा. अगं त्या दोघीने राहिल्या का तुला बहिणी? हा हा त्यांना आवाज देऊन बघ. अगं ये जाई. जाई अगं ये जाई. तुम्ही नवीन आहे म्हणून आम्हाला विसरलात का? नाही नाही ग, असं काही नाही. दोघी नाही. मला कसं विसरू ग? तुम्हाला रस्त्याचे ठाऊक आहे का? नाही ग. बेंगवरच्या मावशीला आवाज. अगं तू थकणार की? मावशी अगं ये मावशी. माझं पोरी हो. अगं आम्हाला मथुरेच्या बाजारी जायचंय. मथुरीच्या बाजारी जायचंय. हो हो. अगं मग माझी कशी आठवण नाही तुम्हाला? रस्त्याचे ठाऊक नाही. रस्त्याची ठाऊक नाही. अगं पण माझी पंचायत झाली. काय झालं ठाऊक आहे का? काय? अगं माझा मला सोडतच नाहीये. बाकी थोडे. सोडे अगं बाया बघ ते आवर्तीने येते. हा आले पाटेच्या पारी दिव्या पाटेच्या पारी Bye.
जमले जमले. गं, अगं पोरीनो, अगं मावशी, अगं मला एवढे घाईघाईने कशाला हात मारलात? मथुराची वाट नाही माहिती आम्हाला. अगं मथुरेची वाट नाही माहीत. बरोबर, तुम्ही नवीन आलात ना. हो, पण ह्या गाई जुई आहेत ना त्या जुन्या, त्यांना नाही का माहित? काय काय हे? आल्यात कधी विचारू त्यांना. कधी आलात ग? काय माहिती? ठीक आहे. वाट पण नाही माहिती. मग आलात का? चला उगाच आपलं मी जुने आहे, जुने आहे. चला आता. लोकं ओळखतात, सांगतात काय मोठे. ओळखतात काय? हे ओळखता काय रे याला? नाही ग. तिला ओळखता का? नाही. बघ कोण ओळखतंय तुला? उगाच आपली काहीतरी. चला आता. चला माझ्या मागे या. अगं पोरीनो, अगं मावशी, अगं एक तर तुम्ही नवीन आणि तुम्ही कोण, तुमचे नावं नाही मला माहित. मग बघा एकाकडे नावं सांगा आणि नेसलं काय घेतलं काय ते पण सांगा. तू का काय घेतलं? अगं मी घेतलं लोणी. लोणी घेतलं होय. हा. अगं पण तुझं नाव काय? अगं माझं नाव तारा. तारा का तू? हा. बरं बरं, जा जा, वारा घालून मागे जा. तू का? तुझं नाव काय ग? माझं नाव चंद्रा. अच्छा, चंद्रा. दूध घेतलं होय. बरं बरं, जा जा जा, मागे जा. तू माहितीये नंतर सांग. तू ये ग. तू ग कोण? हीरा. अगं हिरा तू. बरं तू काय घेतलं? मी ना हा लोणी घेतलं. अच्छा, लोणी घेतलं होय. बरं बरं, जा जा. आणि तू ग? माझं नाव ना, हा माझं नाव राधा. अच्छा, तूच का ती राधा? हो. बरं मी बरं. घेतलं दही. दही घेतलं होय. बरं बरं, ये मागे ये. बरं जुन्या जुन्या या, पुढे या. या दोघी एकदम या. बरं सांगा, तुम्ही काय घेतलं? मी घेतला खावा. खावा घेतला होय. नाव का काय तुझं? जई. जई की जाई? बरं जुनी आहेस ना, नाव पण नाही लक्षात राहत. तुझ्या काय नाव? माझं नाव जुई. जुई. ती जाई आणि तू जुई. अच्छा, जुळ्या बहिणी का तुम्ही? बरं बरं, असेल. तू काय घेतलं? अच्छा, ताक घेतलं होय. आणि चालली म्हातारीला. चला चला, आता संपलाय काय काय घेतलंय ना, आपापलं घ्या आणि चला माझ्या मागून. अगं मावशी, काय ग? अगं आम्हाला जर विचारलं तू काय घेतलं ते सांगितलं नाही. अगं माझा म्हातारीचा कसला आलाय थाट. बरं आता तुम्ही आला तर ते सांगते. उचलली काडी, नेसली नऊवारी साडी आणि चालले मथुरीला. चला चला चला, माझ्या मागून या. अगं पोरीनो, काय गं मावशी? अगं मथुरेचा खाट खूप अवघड आहे. एखादी चक्कर बोला की. आता त्या काही जुन्या आहेत, त्यांना काही येणार नाही. तुम्हीच म्हणा की नवीन. करूया शृंगार साजनी, बाजारी जाण्याला, आज बाजारी जाण्याला, निळ्या निळ्या नदीत मनी आठवते मनाला, निळ्या निळ्या नदीत मनी आठवते
अरे गवळणी चालल्या बा गवळणी चालल्या बा अरे कृष्ण देवाने खून दिले ना आपल्याला हो चल येऊया मग चल गवळणी चालल्या बा देवाने सोडीला हाय माझ्या चोरीला देवाने सोडीला हाय माझ्या चोरीला राज धावून तो पागला माग तुला मिळाला राज धावून तो पागला माग तुला मिळाला सारखी अडचण येते काय आहे काय काय रस्त्यात काळा दगड आहे बघ. अरे बापरे काळा दगड हो. दोन आहे. अरे बापरे जायचं कुठून अगं इथून जा काय जाऊया का पडशील की खाली. हो ग काय करायचं मला काय वाटतं कोणतरी आलंय तिथे वाटेल की दगडच आहे दगडच दिसतोय. बघते हा नाही ग दगड हलतोय नक्की दगडच आहे का नाही कोणीतरी बघितलं अरे बापरे दगड नाही ते. हा बघते हा कोण आहे ते इकडे पण आहे वाटतं बरं आपल्याला कोण म्हणतात आणि हे अच्छा हो का बरं तुम्ही सवंगडी का काय पायाला काय झालं त्यांच्या अरे बापरे ठीक आहे हो बरं तुम्ही नाही बोलत नाही तुम्हीच बघा काय बरं तुम्ही पेंड्या सुद्धा कृष्णदेवाची सवंगडी मग तुमच्याकडे काय हुकूम कायदा वगैरे काय आहे की नाही खिशात आहे का काढा काढा काय नाही बरं तुमच्याकडे काय हुकूम कायदा वगैरे अरे पण त्या पोरी नवीन आहेत ना त्यांना माहिती आहे थोडी त्यांना सांगायलाच लागणार ना नवीन आहे या सगळ्या पोरी आता नवीनच आहे मग भावाच्या काय ते पाय हा भावा मी बघितली नाही काय रे
मग आता तू बघत त्यांना- होता? बरं म्हणायचं तरी पावाकडे मग आता त्यांना कुठे कुठे मी आहे इथे मला हुकूम कायदा सांगा मी ऐकलाय त्यांना ऐकू दे नवीन काहीतरी. आहे प्रौशी आहे सांगतो कायदा तुला ऐकून घे राधिका. सांगतो कायदा तुला ऐकून घे राधिका. ऐकलास का आमचा? ऐकला तुमचा ऐकला अगं बोली नो त्यांचा ऐकलेला आपला पण एक कायदा आहे की नाही काय ऐकलं आमचं? मग आपण सांगूया कायदा होता आता आमचा ऐका Thank you.
चला मग आता आम्ही जाऊ का? कायदा कडक होता मगाशी तुझा. हा, मग आता आम्ही निघायला मोकळ्या ना. मगाशी मला लय जोरात थंडी लागत होती. मग उडाली. तुझ्या कायद्याला मला आता लय गरमी झाली. मग आता मला काय म्हणायचे माहितीये का तुला? हा बोला की. अजून संपलंय नाही. हा आता आहे ना हा. अजून आमचा एक कायदा आहे. अगं बाई अजून एक यांचा कायदा. तर भावाच्या संपलंय काय गं? बरं काय ते सांगा तरी एकदा आम्हाला जायला. मला पटवतो. हा. मला असं म्हणायचे हा? आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला बसायला लागेल. अरे बापरे. अगं पोरीनो, काय गं मावशी? आपण यांच्या कायद्याप्रमाणे नाही, आपण दमल्या म्हणून बसूया. नाही नाही जमले म्हणून बसा बसा, किंवा बसा. पाय थकला म्हणून बसा पण बसा. तिकडनं जा मी कडनं जातो. गेलास का घालते बघ काय तर मध्ये कसं काय लागलं मला नको काय काय असलं काय मला काही दिसत नाही बाबा आजपर्यंत काय मागशीला काय आलं कुठल्या रे काय वाटत आली कसं एसिडिटी झाली अशी असं आज त्याचं जेवण पण त्या पद्धतीचं होतं ना. आमच्या पोरी बसल्या ना, मग मी आणखी कशाला बसायला पाहिजे? मला पण बसायला पाहिजे. बरं आता मला तर कंटाळा आलाय बाबा. तुम्हीच बघा मला बसून काय ते. होय होय बसवा. दुसरं काय ते बाबा मला पण कंटाळा आलाय. काठी मोडली का म्हातारीची आडा मोडली काय झालं? आडा पाहिजे वाकड्यातलं जरा पण असं होत नाही. कंठांत आहे का बघ आता काय झालं. सीताबाई रामचंद्र मांजरेकर हिच्याकडून या आमच्या देखण्या चिकण्या गवळ्यांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच दीपाली नथुराम पैकर हिच्याकडून सुद्धा या गवळ्यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही मुंबई ग्रामस्थ मंडळ त्यांचे आभारी आहोत. तसेच प्रेरणा हिच्याकडून सुद्धा या देखण्या चिकण्या गवळ्यांसाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही मुंबई ग्रामस्थ मंडळ या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद. तसेच शामराव राजेंद्र गोडबरे यांच्याकडून सुद्धा या आमच्या गवळ्यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही मुंबई ग्रामस्थ मंडळ या सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो. तसेच मानसी मोहन गोडबरे हिच्याकडून सुद्धा या गवळ्यांसाठी खास 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही या सर्वांचे मुंबई ग्रामस्थ सन्मान मंडळातर्फे आभारी आहोत. धन्यवाद. गोकुळात मी राधे यशोदेचा बाळ राधे
देवाची तुला वागता येत नाही. देवानं मला घाईघाईने बोलवण्याचं कारण तुला सोपवली कामगिरी रुपया बंधू तो कसा काय दगडाचा दोर काढून अरे वेड्या दगडाचा दोर किती निघतो का देवा चुकून भूल झाली मग बघत तुला तू देवानु वडाचा पारंबा काढून चंदनाच्या झाडाला गवळणी करकटून बांधून ठेवले. गरम जा तू म्हणजे सुखी राहा. जाऊ गरम वडाच्या पारंब्यावर गवळी चंद्राच्या झाडाला बांधून ठेवलंय पण गवळी जर आनंद नाही तिच्या घाट चढी जाईल. आता यांच्या समाचार आपण केलं पाहिजे. आपल्याला कोण म्हणतात? मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात मावशी? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, विटेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. हे खरे आहे मावशी पण जर शिवेल ते शब्द मला धारण करावे लागेल. मग आपल्या जन्माच्या पुन्हा ऐक तर. जेव्हा आले संकट भारी तेव्हा अवतरलो कुंवरी हो भक्त नारायण म्हणती मला गराजे हरे गराजे
ऐकल्या. अगं पोरीनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान असले पाहिजे. आपण यांना शरण जाऊया. ही बातमी त्या दुष्ट कौशाला कळतात. त्या दल पाहिजे मस्तकाला बिल्ल्याशिवाय राहणार. कंसवाद झालाच पाहिजे. कंसवाद झालाच हॅलो हॅलो अन्मय कांचन ऋषिकेश पाडगळे अन्मय कांचन ऋषिकेश पाडगळे यांच्याकडून या संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमासाठी 201 पद पारितोषिक आले. आम्ही ओरी ग्रामस्थ नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. तीन ताल सप्त पाताल 21 स्वर्गापर्यंत माझ्या नावाचा जयकार होत असतो. 33 कोटी देव माझे नाव ऐकतात थरथर कापत असतात. पण हो नित्य नियमाने दररोज 10 वाजता भरणारा बाजार अद्याप 12 वाजूनही भरलेला दिसत नाही. काय कारण असावे? महाराज नंदेश्वरीच्या कानाने आमचं बाजार बंद केलं. काय त्या नंदाच्या कानाने तुझा बाजार बंद केला? जा तू कुंजवणी सुखी राहा. यशोदेची माया पण काय 3 प्रदक्षिणा घालून श्रेवर आपटतात. आकाशवाणी झाली कौसा माझीच ती कन्यानी गोकुली वाढताय. तो तुझा 8वा काल. कृष्ण 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 चानूर मुस्टिक
जा जा आणि त्या गोकुळाचा उद्ध्वस्त उडवा आणि त्या कृष्णाला माझ्यासमोर घेऊन ये. जा. कृष्ण 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 जिकडे पाहावे तिकडे कृष्ण. कृष्ण माझ्या नंतर नाही. तुझ्या बाजूला तुझ्या समोर उभा आहे. कोण? कृष्ण. ये या मामाला प्रेमाने आलिंगन दे. मामा मी तुला कदापि आलिंगन देणार नाही. कृष्णा लहान तोंडी मोठा कस तुला सोबत. मी तुला अजूनही बोलतो. ये या मामाला आलिंगन दे. मामा मी तुला कदापि आलिंगन देणार नाही. मग होईल जास्त यार. मी बलिरामदाचा आशीर्वाद घ्यायला गेलो. ज्या अंगात हिंमत असेल तर हो मला येत असता या.